बरोबर. संजय काशीनाथ कुमार आम्ही आलेलो पहिलं. हा थोडं गॅप पडलं म्हणजे मूड वगैरे राहत नाही. मग राहत नाही. त्याच्या आधी कशासाठी आलेला? सध्यासाठी आणि माझी पण तब्येत बरी कामं होते. मूल राहत नाही म्हणूनच आलेला. हो आणि मग उपाय नाही सांगितलेला. काय नाही ते गॅप लिहिलेला बाबू स्पष्ट बोल काहीतरी. जरा पुढे या. माझं पण ते डिप्रेशन सारखं झालेलं. घाबरल्या ह्याच्या आधी तू मूल नाही साठी आलेला? नाही, याच्यासाठी आलं म्हणजे डिप्रेशन वगैरे आणि मुलासाठी पण आहे. तर मग दोन्ही पण उपाय तुला नाही सांगितले? नाही, उपाय सांगितलेले की नाही? लिंबू आणि ते खाली बस. दिलेलं. बस तू. मग मग केले उपाय? ते लिंबू मध्ये तेल दिवा वगैरे लावायचं आणि ते लिंबू बांधायला. मग तेव्हा कोण पटलेला तुला करत होता तेव्हा? नाही, काय असं कसं नाही पटलं? नाव बोल पूर्ण. संजय काशीनाथ कुमार. मग ते लिंबू कुठे बांधायला सांगितलेलं तुला? दरवाजाला. मग तू कुठे बांधलाय? दरवाजे हा मग तू कुठे बांधला आहे का तो? म्हणजे रूम चेंज केला म्हणून काढला. मग विचारला येऊन मला. नाही, ते गेप पण डिप्रेशन मध्ये पण होतं. डिप्रेशन कसलं आहे तुला? पैशाचं? घरीच होतो म्हणजे वर्षभर घरी. वर्ष ते आणणार आहे का? नाही, पण ते घरी नाही. मला आता कसं सांगू? कुलदेवी कोण आहे तुझी? तू नीट बस. अरे बस तू. ऑपरेशन झालं म्हणजे काय झालंय? कुठे ऑपरेशन झालंय? मग ते मग तुझ्या कुलदेवीवर विश्वास आहे? विश्वास नाही, एकदा गेलो होतो. खोटं बोलू नको रे. तुम्हाला देव धर्मात नाही माहिती. काय करता देव धर्माचं? फोटो आणि बाबू जे बोलतोयस ना अजिबात 1 रुपयाचा पण सत्य नाही त्याच्यात. मला जे बोलतात ना की घरात राहायचं म्हणून राहतो, मंदिर आहे म्हणून पुजतो, हेच चाललंय तुमचं. तुमची कुलदेवी आहेत ना तुमच्या बरोबर? लग्न कधी झालं? कुळ हलवलं तुम्ही लग्नात? हलवले कुळ? दिसतच नाही मला. ही तुझ्या कुळात आलेली दिसतच नाही. कोणत्या पद्धतीत लग्न केलं? जसं आपण नॉर्मल करतो.
बाबू कुळ हल्लेच नाही तुमचे, आणि तुम्हाला तर लग्नापासूनच त्रास आहे. हा. मग तुमचे कुळ चांगले नाही, ही तुझ्या कुळात अजून आलीच नाही. कधी कुळदेवीची ओटी भरली सासरी जाऊन? एकदा गेले. स्वतःच्या हाताने भरली? हा, स्वतः. तिने स्वीकार केली? दर्शन दिलं तुला येऊन? भरून तर आली. म्हणून त्याला गेलेलो. दर्शन केलं की आता मला. बाबू हिला तुझ्या कुळात अजून स्वीकारच नाही केलाय. म्हणून आता माते तुमच्याकडे आलो. तुम्ही त्याच्यात बाबू कुळ कुळ हलवतात माहिती आहे ना तुला हा. लग्नामध्ये? तसे तुम्ही दोघांनी मिळून हलवलेले बघ. नाही, आम्ही दोघांनी. मग अरे असतं ना आपल्या घरामध्ये तेच त्याला बोलतो. लग्न कुठे केलं? हॉल मध्ये केलं की घरी केलं? हॉलमध्ये. मग हॉल मध्ये कुळ नाही मांडलेले, असतं सगळं. मग ते हलवलेले हॉल मध्ये. हो सगळं हाल विसरलं. ठीक आहे बाबू, बस सगळं करून देते, पण माझ्या पूजा पाठ व्यवस्थित करावं लागेल. हा. तुमच्या बरोबर तुमच्या ना कुळाची छत्रछाया आहे, ना कसल्या देवाची आहे, ना तुझ्या पित्राची आहे, कुणाची छत्रछाया आहे. आणि तुमचं घर म्हणजे फक्त घर आहे, 4 भिंत आहे, संसार झाला नाही. मला 7.5 लागले. भावाचं चांगलं आहे तुझे भावाला कुठं आवाज वगैरे आहे, बहिणीचं चांगलं आहे. त्यांचं काय नाही. आम्हालाच थोडासा त्रास आहे. हा, कारण तुझी लग्न झालं ना, जे आपण फेऱ्या घेतो, शक्ती घेतो, जे कुळ हलवतो, ते व्यवस्थित झालंच नाही, तर संसार कसा होणार? ते सगळं हॉलमध्येच झालं. हॉलमध्ये ते पंडित वगैरे जातात. हळदी सगळं तेच केलं. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या पूजेला नाही बसले? हा. पूजेला बसलो. घर प्रवेशला पूजा. नवीन घर वास्तुशांती केली ना, तेव्हा पूजेला कोणत्या गावची? गावाला. सत्यनारायण. ठीक आहे. अशी फिरून बस, सोड पाय चालेल, फिरून बस, त्याच्याजवळ बस. बसायलाच नाही होत. बाबू त्रास होणारच, टेबलवर बसते. कारण होणारच नाही, तुमच्या संसारात नाही वाढल्या. हात पकड तुझा माते, हात पकडा. व्यवस्थित पकड बाय बेटा, असं माते. ठीक आहे, सोड बस, टेकून ये. बाबू दोघांनी रोज संध्याकाळी, हा, रोज संध्याकाळी ओम नमः शिवायचा जाप करायला. ठीक आहे, आणि ते काढून टाकलात ना तुम्ही, तसं नाही करायचं होतं रे बा. कुळदेवीची तसबीर आहे का घरात? हा, आहे. मंदिरात. ठीक आहे, माते. तिला शेवटी कधी पुसलेली? 5 दिवस 6 दिवस नाही आली. त्याच्या आधी चांगलं स्वच्छ करून इथं ठेव. हा. एकट्यानं सर्व देव करून घ्यायचे. त्याची एवढं घेऊन घ्यायची. चुनरी आहे तुझ्या डोक्यात? नाही. फोटो आहे. फोटो आहे. तर फोटो आहे, तो काय झाला?
खाली करतो ना ते म्हणजे बाईक तुम्ही खाली येते भोजन त्याच्यावरती सगळं देऊ. खाली नाही भेटत, डोक्यात चुनरी पाहिजे आईच्या. ठीक आहे, बाबू पूजा पाठ कर. खूप कम करताय तुमच्या पूजा. बाबू कुलदेवी जर उभीच नाही राहिली तर तुम्हाला सुख शांती कुठून मिळणार? कुलदेवीची सेवा करायला हे आजारपणाला विनाकारण लागलेले आहेत तुमच्या मागे. जेवढं कमवणार ना तेवढं खड्ड्यातच जाणार. बाबा कुलदेवी उभी राहिली ना तर तुम्हाला ना पुन्हाकडे जाण्याची गरज नाही, माझ्यासारख्या भक्तांकडे पण येण्याची गरज नाही. कुलदेवीची सेवा करणार. माते एक नियम बनवला, महिन्यातनं एकदा, आठवड्यातनं एकदा, तिला जसं जमेल तसं हा तुझ्या कुलदेवीला भोग देत जा. हा घरच्याच मंदिरात तिच्या नावाने तिला भोग दे आणि तिला बोल की आई हा भोग स्वीकार करून घे. हा भोग मध्ये जे तू खाशील ना तेच द्यायचं, बाकी काय वेगळं नाही द्यायचं. फक्त कांदा लसूण नाही टाकायचं, त्याच्यात तिखट नाही टाकायचं. हा आणि गरम नाही दाखवायचं. बघू सेवा करा बरं, बाकी काय नाही राहिलं त्रास. तुमची कुलदेवी साथ नाही देत आहे तुम्हाला. प्रेग्नन्सी डॉक्टर जे डॉक्टर काय बोलले? डॉक्टर आपले प्रयत्न करतात. प्रयत्न करतो. त्याच्यानं आम्ही करतो, आमच्या याने सगळं काय करतो. ऑपरेशन कसं केलं? ते हड्डी झिजली होती. मग ठीक आहे बाबू, एक काम कर बघ. असं पण जोपर्यंत ही व्यवस्थित होत नाही शरीराला तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करू नाही शकत, बरोबर ना? मग तोपर्यंत ना तुमच्या देवीची सेवा करा. हा सेवा करा, तिचं व्यवस्थित झाली ना मग माझ्याकडे ये, मग मी तुला उपाय सांगेन. ठीक आहे? आणि राजा रोज संध्याकाळी ओम नमः शिवायचा जाप करा. ठीक आहे? जाप करताना ना होत नाही हल्ले पाहिजे आणि जीभ नाही हल्ली पाहिजे. हा असं आसन घ्या, आसनवर बसून ओम नमः शिवायचा जाप करा. ठीक आहे? रोज संध्याकाळी करा. सुरुवात 5 मिनिटाने करा. 5 मिनिटं बसायचं बस, मग 10 मिनिटं, अशी हळूहळू वाढव. हा तुझं डिप्रेशन पण दूर होईल. बघू हे डिप्रेशन नाहीये, तू स्वतःच काही ना काही विचार करून स्वतःच वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये घुसत राहतेस. ठीक आहे? कसला विचार करू नको, मी करून देते तुला सगळं. माते बाकी बाबू पैसा पाणी सगळं व्यवस्थित आहे, काही कमतरता नाही, सगळं होऊन जाईल. डॉक्टर करायचं म्हणजे तर काय करायचं? आणि कशाबद्दल आई जरा डॉक्टर घाबरते. मुलाचं. आई कोणाची तुमची आई जरा घाबरते. म्हणजे म्हणजे ते स्वप्नात काय काय येतं असतं कोणतं दिसतं. तुमच्याच बरोबर राहते ना? नाही आता मुलीकडे आहे, मुंबईला गावी असते. ठीक आहे, जाप कर, सगळं करून देतो तुला, पण जाप चुकवायचा नाही. मुलासाठी आता ट्रीटमेंट म्हणजे करणार आहे. ट्रीटमेंट कसं करणार राजा? जर तिची कमरच व्यवस्थित नाही झाली ट्रीटमेंट कुठून होणार? नाही, आता एवढ्यात नाही. एवढ्यात होणारच नाही बेटा. आणि जर जो डॉक्टर बोलत असेल ना तो बोल, जोपर्यंत तिचं शरीर व्यवस्थित होत नाही तर मग कसं होणार? हे डॉक्टर बोलले आता असं म्हणजे जास्त बसूचे पण नाही, म्हणजे काय जास्त होणार ना बाबू, तिला व्यवस्थित होऊन दे पहिला. तिला व्यवस्थित होऊन दे, मग ट्रीटमेंट कर दे. तू काय घाबरू नको, मी करून देते तुला. ठीक आहे? जाप कर बेटा. हो. ये बेटा.